हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण। तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे मटकीची रस्सा भाजी। मोड आलेली ही छान फ्रेश मटकी मी स्वतः घरी तयार केलेली आहे। भाजी करण्यासाठी मी इथे छान मस्त मोड आलेली मटकी घेतलेली आहे। मटकीमध्ये मी थोडेसे हिरवे वाटाणे ॲड करत आहे। हिरवे वाटाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता। भाजी करण्यासाठी मी एका कुकरमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता तसेच लसूणच्या काही पाकळ्या फ्राय करून घेणार आहे। घरच्या घरी मटकीला मोड आणण्यासाठी मी सकाळी मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती। रात्री एखाद्या रुमालामध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये ठेवल्यानंतर सकाळी खूप छान मोड येतात मटकीला। लसूण चांगला परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा चांगला लालसर परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो ॲड केलेले आहे। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर मी त्यामध्ये काही मसाले ॲड केलेले आहेत। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट, थोडी हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी रेड चिल्ली पावडर, तसेच शेवटी 1 चमचा गरम मसाला टाकत आहे। सर्व मसाले व्यवस्थितपणे भाजून घेऊयात। मसाले परतून झाल्यानंतर मी शेवटी त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकलेले आहे। बेसन पीठ टाकल्यानंतर भाजीला मस्त घट्टपणा येतो। बेसन पीठ चांगले परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये शेवटी मटकी ॲड करत आहे। आता मटकी मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर मटकी सुद्धा थोडीशी परतून घेणार आहोत। आता मटकीचा रस्सा करण्यासाठी मी त्यामध्ये गरम पाणी ॲड करून घेत आहे। मटकीला उकळी आल्यानंतर मी कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या होईपर्यंत मटकी छान शिजवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे। कुकरचे झाकण लावून मीडियम गॅसवर मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये कोणतीही भाजी खूप लवकर शिजते, त्याचप्रमाणे आपला वेळ आणि गॅसही वाचतो। अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे वाटण न करता मी साध्या सोप्या पद्धतीने मटकीची रस्सा भाजी तयार केलेली आहे। मटकीची अशा पद्धतीची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। कुकर थंड झाल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही बघू शकता आपली मटकीची रस्सा भाजी रेडी आहे आणि त्याचप्रमाणे मटकी ही छान शिजलेली आहे। सर्वात शेवटी गार्निशिंगसाठी मी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे। मटकीची ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, कशाही सोबत खाऊ शकतात। तर मी एका प्लेटमध्ये सर्व भाजी काढून घेत आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। एन्जॉय। अशी ही माझी सिंपल, वाटण न करता कमी वेळात बनणारी मटकीची रस्सा भाजी रेडी आहे। तुम्ही सुद्धा अशी ही मटकीची रस्सा भाजी नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रेश्माज किचनला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।